विमानातून पार्सलद्वारे चक्क 10 किलो वजनाच्या गांजाची तस्करी करण्यात आली। विमानतळावर तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला। ओडिशा येथून हा पार्सल पाठवण्यात आले होते। सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली असून यामुळे खळबळ आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज देश विदेशात पार्सल पाठवण्यात येतात। या पार्सलचे नियमितपणे स्कॅनिंग करण्यात येते। शनिवारी रात्री 11:15 वाजता कार्गो विभागातील डोमेस्टिक स्कॅनिंग मशीन क्रमांक 1 येथे पार्सलची तपासणी सुरू होती। एका खाकी रंगाच्या खड्ड्याच्या डब्यातील पार्सलमधून उग्र वास येत होता। त्याची तपासणी केली असता काळ्या, लाल व पिवळ्या रंगाच्या रेक्झिनच्या पिशवीत हिरव्या रंगाचा गांजा आढळला। त्याचे वजन 10 किलो 28 ग्रॅम इतके होते। कार्गो एक्सटेन्शन भागातील सुरक्षा प्रबंधक अधिकाऱ्यांनी याची माहिती सोनेगाव पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनी येथून 2 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला। संबंधित पार्सलची डिलिव्हरी ओडिशा येथील राहुल फिटनेस, छापाडिया, इंद्रचौक, कांताबंजी येथील असल्याचे स्टिकर लागले होते। पोलिसांनी या प्रकरणात NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। सोनेगाव पोलीस स्टेशन तर्फे काल दिनांक 3 मेला रात्री 10:10:30 ला आम्हाला अशी माहिती मिळाली की विमानतळावर एक पार्सल मध्ये संशयास्पद वस्तू आहे, म्हणजे त्यांना आढळून आलं। त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओडिशा येथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश येथे त्याचा डिलिव्हरी होणार होती। त्याआधीच आम्ही ते चेक केले असता तर गांजा सदृश पदार्थ म्हणजे गांजा त्यात आढळून आला। त्याचं वजन केलं असता तो जवळजवळ 10 किलोचा आणि पॅकेज सहित 12 किलोचा होता। त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे।